ही धोंडेरामसाठी म्हणजे देवांसाठी घेतलेली खास. ह्याच्यावर छोटंसं भावलं आहे त्यामुळे बरी मोठाच नंबर आला झाला 20 नंबर. नमस्कार, तुम्ही शॉपिंगचा व्हिडिओ पाहिलाच असून शिवकन्या लांडगे या चॅनलवर म्हणजे माझ्या वहिनीच्या चॅनलवर. पण मी काय तो व्हिडिओ केला नाही जास्त. निघताना केला होता मी, पण तिथं केला करूनच नाही दिला परीने मला, त्यामुळं माझं काय टाकण्यात नाही आला. कारण परी माझ्याजवळच होती, ती काही दुसऱ्याकडे जात नव्हती, कोणाकडेच मामाकडे नव्हती जात, इथेकडे नव्हती जात. मम्मी आली होती, मम्मीकडे पण जायना, ती माझ्याकडेच होती. म्हणलं आपण व्हिडिओ घ्यायलाच नको, तर त्यांनी तो टाकला. मी फक्त घरी आल्यावर टाकवलं आणि घरी यायला आम्हाला लय उशीर झाला होता शॉपिंगला. कारण 7-7:30 झाले होते. आम्ही गेलो होतो 4 वाजता, गेलोच उशिरा होतो, त्यामुळं यायला 4 वाजले आम्हाला. नाही 4 वाजता गेलो आणि यायला आम्हाला 7-7:30 झाले. आणि आल्यावर आम्हाला लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं, संध्याकाळचा टायमिंग होता. आणि मग मी परीला घालून पाहिलं आल्यावर. देवांशला नाही घालता आला, कारण देवांशला थोडा ताप आला होता, त्यामुळं त्याला काही घालू शकलो नाही आम्ही. तुम्ही पाहिलंच असेल. मी ह्याच्या पुढं तो व्हिडिओ जोडलेला आहे, परीने घालून इकडं या आदू इकडं या. काय जणांना आदू म्हणलेलं आवडत नाही, परीच म्हणा म्हणतात. परीच म्हणते मी, परी, पण माझ्या तोंडात आदू बसलेलं आहे म्हणून ते आदूच येतं. परी इकडे हाय म्हण ना, आपण शॉपिंग केलेली दाखव ना. मी घरी आणून परीला घातला, ती म्हणते घाल तेव्हा दाखवला धागा. तिने साडी नेसली आज, ओढणीची साडी नेसली. नवरीबाई, ती म्हणते नवरीबाई. परी गेली खेळायला, ती काय बोलणार नाही, कारण अंशिकान ते पुढं खेळू राहिले. तर पुढील जे आदू कुठं चालली? चॉकी खायला? ते काय आणलं? कुणी आणलं ते? कुणी आणलं ते? कुणी आणलं सांग ना. एक बुड्डी के बाल आणले हे वाटतं, है ना? बुड्डी के बाल केला पण आम्ही पिलो पण. तुम्ही उशीर झाला तुम्हाला. कॉटन कॅन्डी, शुगर कॅन्डी, कॉटन कॅन्डी काय म्हणते काय? हा करू राहिली मम्मी, करू राहिली चहा. चला आता आम्ही निघाले शॉपिंग करायला. काय काय शॉपिंग करणार आहोत ते तुम्हाला दिसणच पुढील व्हिडिओमध्ये. अंशू मला दे ना, मला दे ना आदू, मला दे ना. चाटत नाही मी तुमच्यासारखं नाही चाटत मी. चला धोंडीराम तयार झाला, चला आता चहा झाला की चला निघायचं. आता यायला उशीर होईल, निघायला 4 वाजले आपल्याला. हे लेकरं झोपले होते ना, ह्यांच्या झोपी होऊन दिल्या मग निघालो आता आम्ही. हां 7 वाजून तरी आम्हाला यायला. बाबाला हाय कर ना. हाय मा करतो. त्याला द्यावं थोडं, द्यावं त्याला. ए अंशू, आदू, त्याला दे ना थोडं. त्याला आवडतं व. चला पाय परीला हा ड्रेस घेतलाय तिथं. कसा आहे परी? मोठाच नंबर आला झाला. 20 नंबर मागितला, 22 दिला त्यांनी. कोणाला दाखवती? गेली दाखवायला. त्या ह्याचा आण रे नव्हतं, राहून दे. शांत हा करून दे ना. काय दिदी ना हे बाई, हे धोंडीरामचा पा कसा आहे. अजून घ्यावं म्हणलं तर त्याची आजी नको म्हणली त्याला माझ्यातर्फे. ते शर्ट पॅन्ट मी म्हणलं रेग्युलर वापरायसाठी त्याला पैसे दिले चालून का तुला? हां तुला दिला त्याला दिला एकच आहे. हे बा हे त्याच्या आजीकडून आहे त्याला, या आजीकडून त्याच्या.
त्याची आजी म्हणली पैसे दे, मग पैसे देईन मी त्याला. काय असं आहे. परीचा आणि त्या एकाच ठिकाणाहून घेतलाय. परवा आता कपडे काढ चल. घालून ठेवायचा, वाढदिवसाला घालायचा ना दोंडूच्या. घाल घाल घाल, नंतर गरम झाल्याबरोबर काढशील तू. नगरला गेल्यावर आम्ही बरीचशी शॉपिंग केली, पण मी काही दाखवली नाही. मग म्हणलं आपण घरी गेल्यावरच दाखवू, कारण देवांशला ताप आला होता. घरी आल्याबरोबर त्याला दवाखान्यात द्यावं लागलं. एवढा आता 100च्या पुढं ताप गेला तर त्याचा. त्यामुळं मी काही जास्त हे नाही केलं, व्हिडिओ टाकला नाही. आणि व्हिडिओ जे आले तुमच्यासमोर ते शेड्यूलमध्ये लावलेले होते. आज मी व्हिडिओ करते. आज आहे 14 तारीख. मी आज शॉपिंगचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. म्हणजे शॉपिंगचं नाहीच आहे, फक्त परीला ड्रेस घालून दाखवला आणि देवांचा ड्रेस दाखवला. अंशिकाला नाही घेतला, कारण तिची मम्मी म्हणत होती ती फ्रॉक घालत नाही जास्त, तर पॅन्ट शर्ट घेऊ म्हणलं. पॅन्ट शर्ट नको म्हणे. तिला पाहू, आज आम्ही परत जाऊ, इथंच जाऊ बुरानगरमध्ये, तेव्हा आम्ही पाहू तिला ड्रेस घेऊ एखादा. कारण दोघांना घेतला आणि तिलाच नाही घेतला ते वेगळंच वाटतं जरा. म्हणलं तिला घ्यावा एखादा ड्रेस. आणि मम्मी काय म्हणली गिफ्टबद्दल ते पण सांगितलं मी तुम्हाला. ती म्हणते गिफ्ट नको, पैसे दे. पाहते आता, पण ते पैसे देणं वेगळं आणि गिफ्ट देणं वेगळं. हो, आता काही द्यावं ते कमून कळत नाही मला, कारण त्या इकडं सगळं आहे, खेळणी बिळणी सगळं आहे त्याच्याकडं काय द्यावं ते समजत नाही मला. मी राखी खरेदी केली, तिथं पण मी व्हिडिओ नाही केला. तिथं परी नव्हती माझ्यासोबत, परी होती तिच्या मामाकडं. मी तुम्हाला राख्या दाखवणार आहे, कारण 2 राख्या मी जालन्याहून आणल्या होत्या आणि 2 कमी पडत होत्या. मग 2 आणल्या मी इथून, देवांशला आणि हितेनला दाखवते मी तुम्हाला. ते हे बघा, हे पहिल्या 2 जालन्याहून आणलेल्या आहे मी, आईने आणून दिल्या होत्या त्या. आणि या 2 इथल्या आहे नगरच्या. ही धोंडीरामसाठी म्हणजे देवांसाठी घेतलेली खास. ह्याच्यावर छोटंसं भावलं आहे त्यामुळं घेतली. ही थोडीशी महाग लागली मला, बाकीच्या काही नाही, स्वस्त आहे बाकीच्या, पण ही मला आवडली होती म्हणून मी देवांसाठी घेतली. परी बांधत म्हणलं देवांशला. आणि हे बाकीचे पप्पा, हितेन आणि माझा भाऊ, त्या तिघांसाठी घेतले मी. त्या कशा आहे राख्या. हे तुम्ही तर 2 पाहिल्या होत्या, फक्त हे 2 पाय दाखवायच्या राहिल्या होत्या म्हणून दाखवते. अजून मला ड्रेस नाही दाखवला तुम्हाला. कशा वाटल्या राख्या आणि परीचा ड्रेस, देवाचा ड्रेस. अंशिकाला घेऊ म्हणलं, पण पाहू आता आज जाणं होतं का नाही. इथंच पाहू तिचा ड्रेस घेऊच एखादा, कारण ते मलाच वाईट वाटतं तिला नाही घेतला. तिला मी पॅन्ट शर्ट तरी घेईन. मग धोंडीरामला कपडे नाही घेणार, त्याला पैसे देऊन टाकत नाही, ते गिफ्ट देईन. आणि गिफ्ट काय द्यावा मला सुचना आता खरंच. त्याला मला वाटतं पैसे देऊन टाका, मी पैसेच देणार आहे, कारण पैशांनी करता येतं. ते गिफ्ट दिला का गिफ्ट तसंच पडून राहतं आणि पैसे उपयोगी पडतात, त्यामुळे मी पैसेच देणार आहे. आणि मम्मी तसंच व्हिडिओमध्ये म्हणले की पैसे दे म्हणून पैसे देणार आहे. आणि कशा वाटल्या राख्या, पुन्हा एकदा मी म्हणते कशा वाटल्या राख्या तुम्हाला. आणि परीचा ड्रेस आणि देवांचा ड्रेस. आणि हो, आज मी काय जास्त मुलांना दाखवलेलं नाही आहे, कारण लोक म्हणतात की लहान मुलांना दाखवून काय व्हिडिओ बनवता. मी आज दाखवलंच नाही, आज मी एकटीच बोललेले आहे. आणि तुम्हाला माहिती तुमची कोमल ते जास्त बोलत नाही, खरंच व्हिडिओमध्ये नाही बोलत. मी चॅनलला असताना सगळे तेच बोलतात, परीचे पप्पा. त्यामुळं मला काही बोलायची गरजच पडत नाही. जे असतं माझ्या मनात तेच बोलून टाकता. त्यामुळं माझं जालन्यामध्ये जास्त बोलणं होत नाही व्हिडिओमध्ये. इथं आल्यावर मलाच करावं लागतं व्हिडिओ आणि मलाच बोलावं लागतं, कारण माझा व्हिडिओ कोण करेन. इथं परीचे पप्पा तर नाही व्हिडिओ करायला, त्यामुळं मलाच बोलावं लागतं. आणि आजचा व्हिडिओ मला वाटतं छोटा होईन जरा. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज मी थोडा आवाज कमी करायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे ओरडू नाही सांगितले तुम्हाला आज. कारण नॅचरली माझा आवाज तसाच आहे, मोठ्याने निघतो जरा, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल. आणि आज मी जरा कॅमेरा जरा लांब धरला आहे, त्या पण तुम्हाला आवाज थोडा येईल. तुमचा कानं दुखणार नाही आज याची मी काळजी घेतलेली आहे. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि पुन्हा एकदा आणि तुम्ही जसा मला सपोर्ट करताय तसा शिवकन्या लामगे ही जी माझी वहिनीची आयडी आहे त्याला पण सपोर्ट करा. त्यांना पण सपोर्टची गरज आहे, कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही पुढे जातो. एवढंच मला सांगायचं होतं, बाकी काही नाही. जय महाराष्ट्र.